हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 28 सुखदुःख भाग 6. भगवंत श्री सांगतात, सर्व कर्माणी मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. माऊली निरूपण करतात, जैसा फळाचिये हवे तैसे कर्म करी आघवे, मग न कीजिये येणे भावे उपेक्षिजो. तो जयाकडे वासू पाहे तेयुती सुखाची सृष्टी होये, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. कर्म केल्याचा योग्य तो मोबदला मला मिळालाच पाहिजे अशी इच्छा धरून एखादा जसे उत्साहाने सर्वस्व झोकून याचा सांग कर्म करतो, त्याचप्रमाणे मी करत असलेले कर्म मी केलेच नाही, या कर्माचा कर्ता मी नाही, यामुळे याचा मोबदला मला मिळण्याचा प्रश्नच येत नाही, अशा दृढ भावनेने सर्व कर्म उत्साहाने सर्वस्व झोकून याचा सांग करूनही जो त्या कर्माच्या मोबदल्याची उपेक्षा करतो, तो जेथे पाहिल, तो जेथे जाईल तेथे सौख्यमय आनंदमय सृष्टी निर्माण होते. त्याच्यावर सौख्याचा आनंदाचा वर्षाव होतो. असा एखाद्या त्रासदायक जागी जरी गेला तरी त्याच्या उपस्थितीमुळे, त्याच्या तेथील आगमनामुळे तेथील त्रासदायक गोष्टी झपाट्याने बदलतात आणि येथे सौख्याची आनंदाची वृष्टी होते. सर्वत्र आनंदी आनंद नांदू लागतो. श्रीकृष्ण चरित्रामध्ये याचे वर्णन आहे. गोकुळात प्रत्यक्ष परमचेतना अवतरली होती. गोकुळात सर्वत्र सुबत्ता नांदू लागली. ऐन श्रावण मास सुरू झाला होता. ऊन पाऊस असा निसर्गाचा खेळ बहरात आला होता. वातावरण छान आल्हाददायी होते. गाई म्हैशी भरपूर दूध देऊ लागल्या. वृक्ष लता पल्लवी पानाफुलाने डवरल्या. धान्याची रोपे बहरून आली. निसर्ग सृष्टी सौंदर्य उधळत होता. लोक आनंदात आणि उत्साहात नित्य व्यवहार करत होते. धनदौलतीला बरकत आली. सर्वत्र सुबत्ता होती. आनंदी आनंद नांदत होता. योगदासांच्या श्रीकृष्ण भाग 1 यामधून हा उतारा घेतलेला आहे. आपल्यालाही आयुष्यात असे एखादे तरी व्यक्तिमत्व पाहायला मिळते. माझ्या वडिलांचे अनंत वासुदेव चितळे हे परमस्नेही होते. आम्ही त्यांना भाऊ असे म्हणत होतो. कोकणात शेत लावून झाले की जरा आराम असतो. त्यावेळी आमच्याकडे दुपारी 2 ते 4 पर्यंत पत्त्यांचा ब्रिज, मग 4 ते 4:30 चहा कॉफीची वेळ, मग 4:30 ते 6:30 बुद्धिबळे असा खेळ असे. चहा कॉफीबरोबर भाऊंच्या साहित्यप्रचूर गप्पा ऐकण्यासारख्या असत. त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. भाषा अत्यंत सुसंस्कृत होती. ते बोलताना सहजच आर्या, श्लोक, पुराणामधील दाखले, म्हणी, वाक्प्रचार अशी चपकल उदाहरणे देत गप्पा रंगवत असत. त्यांची आठवण या सद्य विषयाशी सुसंगत अशी आहे. ते ब्रिज फार उत्तम खेळत असत. कोण काय बिडिंग करत आहे आणि खेळताना कोण कोणते पत्ते टाकत आहेत हे लक्षात ठेवून आजूबाजूच्या भिडूंकडे कोणते पत्ते आहेत हे ते बरोबर हेरत असत. या हंगामामध्ये आमच्या वडिलांचे काही स्नेही परगावाहून ब्रिज आणि बुद्धिबळे खेळण्यासाठी मुद्दामहून आमच्याकडे आठवडाभर राहायला येत असत. परंतु ते ब्रिज पैसे लावून खेळायचे. याशिवाय खेळ चांगला खेळला जात नाही अशी त्यांची धारणा होती. परंतु भाऊंचा विशेष म्हणजे ते ब्रिज खेळायचे, परंतु जिंकले तरी पैसे द्यायचे नाहीत आणि हरले तरीही पैसे द्यायचे नाहीत. ते माझ्या वडिलांचे भिडू असायचे. खेळ हा खेळून त्याचा आनंद घेण्यासाठी खेळायचा असा त्यांचा विचार होता. तो जुगार असता नये असा त्यांचा कटाक्ष असायचा. याचा आणखी विशेष म्हणजे ते ब्रिज खेळताना कधीही चूक करत नसत. यामुळे ते ब्रिजमध्ये अपराजित खेळाडू होते. पैसे न लावताही ते टिचून खेळ खेळत. बाहेरील पाहुणे त्यांना नेहमी सांगत की भाऊ, आपल्याबरोबर ब्रिज खेळताना आपल्या बुद्धिचातुर्याचा आनंद मिळतो. मोबदला आणि काम यांचा संबंध असता नये.
मोबदला किती कमी जास्त मिळत असला तरीही काम उत्तमच झाले पाहिजे, हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. भाऊंच्या व्यवसायामध्येही हेच दिसून येत असे. कर्म संन्यस्त वृत्तीनेच केले पाहिजे हीच त्यांची वृत्ती होती. माऊली सांगतात, येथे कर्म मोबदल्यावर लक्ष ठेवून केले जात नाही, तेथे प्रत्यक्ष ब्रह्मकृपा होते. अशाचे आयुष्य बदलून जाते. येथे निस्पृहतेमुळे दुहेरी परमानंद कसा प्राप्त होतो ते सांगितले आहे. फक्त यासाठी श्रद्धा, चिकाटी, धीर हवा. मला याचा चांगला अनुभव आहे. मी पिंपरीला महेंद्रमध्ये नोकरी करत होतो. माझे काम पाहून हळूहळू पगार वाढला, मला बढतीही मिळाली. माझ्यावर थोडी जबाबदारीही वाढवून देण्यात आली. मला माझे सहकारी हितचिंतक सांगत की तू जे काम करत आहेस त्या मानाने तुझा कमी पगार आहे. मी ते फारसे मनावर न घेता माझे काम चोख करत होतो. एक दिवस अचानक आमच्या डायरेक्टरांच्या सेक्रेटरीने मला विचारले, माझ्या फियांसी परदेशी जेथे आहे तेथे तुम्ही जायला तयार आहात का? साहेब नेहमी तुमच्या कामाची स्तुती करत असतात. परदेशी तुमच्या कामाचे चीज होईल असे मला वाटते. मी काहीही प्रयत्न न करता माझ्या ध्यानीमध्ये नसताना नियतीकडून पाठवलेली ही संधी मी स्वीकारली. भगवंतश्री पुढे सांगतात, बाह्य स्पर्शेष्व सक्तात्मा विंदन्त्यात्मने यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय मश्नुते. माऊली निरूपण करतात, जो आपणपै सांडूनी काही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. येथे एक सामान्यांकडून न घडणारी गोष्ट घडते. जो स्वात्म्यावर ध्यानस्थ झाला, ज्याने अंशात्म्यावर जवळीक साध्य केली, ज्याने स्वस्वरूप जाणले, तो अंशात्म्यापासून दूर जाऊच शकत नाही. या योगे तो बाह्य देहादी इंद्रियांच्या आहारी जात नाही, त्यांच्या कच्छपी लागत नाही, त्यांच्या विषयांकडे आकृष्ट होण्याच्या प्रवृत्तीपासून सहजच आपोआपच दूर राहतो. यामुळे काय होते ते माऊली पुढे सांगतात, सहज स्वसुखाचेनी अपारे सुर वाढिले लेनी अंतरे रचिला म्हणून बहिरे पाऊल न घाली. अशाला अंतस आत्मिक आनंद प्राप्त होतो, इतका की त्याचे देह बाह्य भागे पाऊलही पडत नाही. अहो, विचार करावा की ज्याला घरी सुकरास अन्न मिळत आहे तो बाहेर खानावळीत जायचा साधा विचार तरी करेल का? माऊली दृष्टांत देतात की ज्या चकोर पक्षाने चंद्रविगसी कमळांच्या पानात चंद्रकिरणांचे उत्तम भोजन केले आहे, तो वाळवंटातील वाळू कधी चोखेल काय? याचप्रमाणे असा सदा स्वस्वरूपी लीन होऊन आत्मानंद अनुभवित असतो. याचा त्याला आणखी प्रसाद मिळतो. यथाकाळी तो सर्वस्वाच्या पार होतो आणि योगधामी पोहोचतो. जे पार करायचे त्याच्याही अपार पार होतो, त्या पारलाही ओलांडून जातो. भौतिक आणि आध्यात्मिक अशा लोहलाही पार करून त्या पलीकडे पोहोचतो. तेथे असा सायुज्यमुक्त होऊन प्रभुसेवा करत मोठ्या परमानंदात ते दिव्यद्वार केव्हा उघडते याची प्रतीक्षा करत राहतो. एक दिवस ते दिव्य महाद्वार उघडते. प्रभू त्याच्या या लाडक्या भक्ताला उचलून समर्पित करून घेतो. माऊली पुढे सांगतात, तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपणपेची फावले तया विषयो सहजे सांडिविले म्हणो काही. माऊली विचारतात की ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे उत्तम भोजन मिळाल्यावर कोणी वाळू चोखत नाही, त्याप्रमाणे ज्याला आत्मपरब्रह्म प्राप्त झाले तो काय हे भौतिक क्षुल्लक उपभोग घेत राहील काय? याचा असाही अर्थ आहे की ज्याला स्वसान्निध्यात महासौख्य परमानंद मिळाला तो काय आता बाह्यभागी सुख शोधत राहील का? अहो, ज्याच्या स्वतःच्या बागेत आम्रवृक्षाला फळधारणा होऊ लागली तो आता बाजारात जाऊन आंबे विकत आणील का? भगवंतश्री पुढे सांगतात, येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नय एवते. माऊली निरूपण करतात, जिही आपणपे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले. जसे भुकेने व्याकुळ झालेला भिकारी कोंडा देखील मोठ्या संतोषाने मिटक्या मारत खातो, तसे ज्याने आत्मसुखाचा अनुभव घेतलेला नाही तो भौतिक विषयांच्या सुखात रममाण होतो. परंतु सिंहाला कितीही भूक लागली असली
तरी तो कधीही गवत खात नाही किंवा राजहंस कधीही भलता सलता चारा खात नाही, तो मोत्याचाच चारा खातो. याचप्रमाणे ज्याने आत्मसुखाचा अनुभव घेतला आहे तो कधीही भौतिक विषय सुखामध्ये रममाण होत नाही. माऊली पुढे म्हणतात, जैसा आमिष कवळू पांडवा, मिजून सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे. अर्जुना, गळाला लावलेल्या खाद्याला मासा जोपर्यंत तोंड लावत नाही तोपर्यंतच ते खाद्य चांगले असते, परंतु त्याने जर ते गिळले की तो प्राणाला मुकलाच समज. याचप्रमाणे भौतिक विषय सुख लांबूनच साजरी असतात. त्यांचा उपभोग घेतला की त्यांची चटक लागते, त्यांना नाद लागतो. एकदा भौतिक सुख घेतले की ते पुन्हा पुन्हा घ्यावे अशी प्रबळ इच्छा होते आणि यामुळे आपल्या सुंदर जीवनाचा विस्का होतो आणि आपण आपल्याही नकळत आयुष्य जगू लागतो. माऊली पुढे म्हणतात, हे विरक्ताची या दिठी, जे न्याहाळिले किरीटी, ते पंडुरोगाची ये पुष्टी सारिखे दिसे. भौतिक विषयांच्या सौख्याने अंगी हुरूप येतो, जगण्यासाठी उत्साह वाटतो, बाळसे धरल्यासारखी प्रकृती गुटगुटीत होते. माऊली सांगतात की हे सर्व पांडुरोग झाल्यावर अंगाला आलेल्या सुजेप्रमाणे असते. ती सूज रोगट असते. तसेच भौतिक सुख शेवटी गर्तेत नेणारे असते. घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी आपली अवस्था होते. उपभोगांचे दुष्परिणाम माहीत नसतात म्हणून असे होते. काय कसे किती करायचे, काय कसे किती खायचे यावर आपले आपणच नियंत्रण ठेवावे लागते. नाहीतर मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग पाठीस लागतात आणि अकाली मृत्यू होईपर्यंत ते पिच्छा सोडत नाहीत. ऊस गोड लागला म्हणून मुळापर्यंत खाऊ नये अशी म्हणच आहे, कारण तसे केल्यास शेवटी मुखामध्ये माती येते, तेथे मातीरूप महाबलाढ्य रोग जडतात. याप्रमाणे कसलेही व्यसन लावून घ्यायचे नसते. कोणतेही व्यसन हे सुरुवातीला सुख देते, परंतु शेवटी ते शारीरिक, मानसिक, बौद्धिक दुःखाला कारण होते. ए.व्ही. आपटे सर अकाउंटन्सीचे वर्ग घेत असत. सकाळपासून रात्रीपर्यंत वर्ग सुरू असायचे. ते 2 वर्गामध्ये एक सिगरेट ओढत, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला कळवळून सांगत, आयुष्यात कधीही धूम्रपान करू नका, कारण व्यसन एकदा लागले की ते सुटता सुटत नाही आणि आयुष्यभर ते त्याचे दुष्परिणाम दाखविते. राम गणेश गडकरीने एकच प्याला यात लिहून ठेवले आहे, दारू सोडायची एकच वेळ असते, ती म्हणजे पहिला ग्लास घेण्याआधी. आपल्या निरीक्षणाने इतरांचा अनुभव लक्षात घ्यावा आणि आपले आचरण वेळीच सुधारावे. भगवंत श्री पुढे सांगतात, कामक्रोधोद्भवं वेगम सयुक्तम स सुखानी नरहा, योऽन्तः सुखोत्तरांतरा रामस्तथांतर ज्योतिरेव यः. माऊली निरूपण करतात, ज्ञानियांच्या हनठाई त्याची मातोही कीर नाही, देही देहभाव जिही स्ववश केले. येथे माऊली जे सांगत आहेत ते फार महत्त्वाचे, मोलाचे आहे. ज्ञानी आणि देह जीवित असतानाच काम, क्रोध इत्यादी भाव, रिपू, वृत्ती ज्ञानाने, बुद्धीने, मनाने जाणून स्वतःच्या स्वाधीन केलेल्या असतात. आपला देह हा गतसंचित उपभोगून नष्ट करण्यासाठी योग्य असा धारण केलेला असतो. याचा अर्थ सद्य या जन्मी आपण जे संचित निर्माण करतो ते या देहाने उपभोगून संपवण्यासारखे नसते. या सद्य देहाचा तो हेतू नसतो, ती या सद्य देहाची क्षमता नसते. यामुळे आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी असते की या देही आपले नवीन संचित निर्माणच होता नये. यायोगे आपले संचित संपूर्णपणे संपते आणि आपली मुक्तीची यात्रा याच जन्मी हा देह सोडताच आपोआप मार्गस्थ होते. आपण पुनर्जन्माच्या फेऱ्यांमधून मुक्त होतो. आपण सुखदुःख इत्यादी सर्व द्वंद्वांमधून सुटतो आणि त्या पलीकडे आपल्याला परमानंद मिळतो. यासाठी माऊली येथे फार सोपा आणि उपयुक्त असा उपाय सुचवित आहेत. माऊली सांगतात की या जन्मी आयुष्याऐवजी जीवन जगावे आणि आपले सतत निरीक्षण करत आपल्यामध्ये कधीही काम, क्रोध इत्यादी भाव, रिपू, वृत्ती निर्माण होत नाही ना याची फार काटेकोरपणे काळजी घ्यावी.
जरा जरी आपण यापासून ढळत असलो तरी तत्क्षणी आपणच आपल्यावर नियंत्रण आणावे. यासाठी नित्य नियमित प्राणायाम करावा. जितके जमेल तितके स्वतःशी प्रशांत बसावे, स्वतःवर ध्यान लावावे. याचप्रमाणे मौन ही आपली मूलभूत स्वात्म्याची भाषा आहे हे ज्ञानाने जाणून शक्यतो अव्यक्त राहावे. नित्य व्यवहारात कमीत कमी शब्दात, कमीत कमी वाक्यात काये वाचे मने व्यक्त व्हावे. याची सवय होण्यासाठी महिन्यातून 1 दिवस मौन पाळावे. त्यातून कधी चुकून रिपूंच्या आहारी जाऊन एखाद्या व्यक्तीशी नको तसे वर्तन झालेच तर आपण चुकलो असे आपल्याला वाटते का? याची आपल्याला टोचणी लागली का? आपल्याला याची लाज वाटली का? याचे बारकाईने निरीक्षण करावे. नंतर यासाठी त्या व्यक्तीला कधी माफ कर, मी असे करायला नको होते, मी चुकलो असे काहीही म्हणू नये. ही चुकल्याची भावना, जखम, स्मृती सतत जवळ बाळगावी आणि जमेल तितकी ताजी ठेवावी, ओली ठेवावी, विसरू नये. म्हणजे आपल्याकडून पुन्हा असे वर्तन कधीही होत नाही. कारण नाहीतर देव आणि देवळात जाणारा भोंदू यासारखे आपले होईल. पाप करायचे, देवळात जायचे, दानपेटीत पैसे ठेवायचे, नाक घासायचे, काही पाप झाले असल्यास क्षमा कर असे म्हणायचे आणि समजायचे की देवाने आपले सर्व अपराध त्याच्या पोटात घेतले आहेत, आपले सर्व गुन्हे माफ केले आहेत. आता आपण मोकळे झालो. कशाला? तर पुन्हा अपराध करायला, पाप करायला. दरवर्षी एकदा देवळात येऊन दानपेटीत पैसे टाकून क्षमा मागितले की झाले. हाय काय अन नाही काय. क्षमा मागितली की आपल्याला पुन्हा तसे वागायला आपणच आपल्याला परवानगी देतो आणि मग लाथ मारायची आणि माफी मागायची अशी आपल्याला सवयच होते. आपण निगरगट्ट, निलाजरे, कोडगे, बेमुरवत होतो. यासाठी वेळीच, याच देही, याच जन्मी आपले आपण रिपुमुक्त व्हावे हे उत्तम. हरिओम.